कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हेच दोघं होते यांनी माझं मंगळसूत्र घेतलं। ते आता तुम्हाला परत पण देतील। देताय का देऊ दोन ठेवून? थांब, हे घ्या ताई, हे घ्या। माफ करा ताई, चूक झाली आमची। याच्या पुढे कधी कोणत्या बाईचं मंगळसूत्र नाही हिसकावणार ताई। आणि कोणत्या बाईला वाकड्या नजरेने बघणार आणि तिला त्रास सुद्धा देणार नाही। माफ करा, माफ करा। हे बोल ना, माफ। माफ करा ताई, चुकलं। तुम्ही लांब व्हा। अहो सीताई, या झुरळासारख्या लोकांना कशाला घाबरताय? आणि हे तुम्ही लोक परत जर इथे दिसलात ना तर तंगडी तोडून हातात दे ना। निघा इथून, निघ इथून। चल चल रे। चल निघा। सीताई, सीताई या, उठा हळू। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमचं मंगळसूत्र मी तुम्हाला परत करणार। तुमच्या सौभाग्यालाच काय, आपल्या घरावर कोणाचा हात आला ना तर त्याला मला पार करावं लागेल। शिवा, खूप खूप धन्यवाद। तुला कल्पना नाहीये माझ्यासाठी याची काय किंमत आहे ते। पैशात नाही मोजता येणार। त्यामुळे आज जे तू केलंस ना, कर्तव्य आहे माझे। काय झालंय? काही नाही झालंय, काही नाही। काय बघू? खरंच काही नाही झालंय हो एवढं। रक्त येतंय। ठीक आहे, एवढं काही नाही। दुखत नाहीये ना? चला आता, घरचे वाट बघतायत सगळे। तुमचा जो काही राग आहे ना तो तुम्ही घरी जाऊन माझ्यावर काढा, सगळं काढा। आता घरच्यांची परीक्षा नको बघू। चला मी घेऊन जाते तुम्हाला। या या, मी तुम्हाला नीट घेऊन जाईन, या। भाऊ एक मिनिट, थँक्यू का म्हणताय? तिच्यामुळे आई घर सोडून गेली आणि तिनेच परत आणले आईला। थँक्यू काय म्हणायचं त्यात? हो, कर्तव्य आहे माझं ते। कारण शिवा, तुला बरंच लागलंय का? रक्तही येतंय, कसं झालंय? मी सांगते।
शिवा, दरवेळेस तू तुझा जीव धोक्यात घालून या घरासाठी खूप काही करतेस. तुझ्यासारखी सून मला मिळाली, स्वतःला मी भाग्यवान समजतो. शिवा ऐक ना, तुला खूप लागलं नाही ना? आणि आई तुला? मी ठीक आहे, पण शिवाला खरंच लागले आणि तिच्या जखमेला मलमपट्टी करायला हवी लवकरात लवकर. चला. अरे बापरे, चित्र पालटलेलं दिसतंय. एक मिनिट आई, तू तू विसरलीस का? तू ह्या मुलीमुळे घराच्या बाहेर गेली होतीस. सगळं जे काही झालंय ना ते या मुलीमुळे झालंय. तिकडे जाऊन मारामारी करून आलीये. तू तू कसं विसरू शकतेस? कीर्ती थांब. मी घरातनं बाहेर पडले ते शिवामुळेच, पण ह्याच शिवाने आज माझं सौभाग्य वाचवले. मला मान्य आहे, मला नव्हतं पटत ह्या सगळ्या गोष्टी, पण जेव्हा मला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की कधी कधी बदल घडवण्यासाठी दुर्गेचं रूप घ्यावं लागतं. आणि शिवाने तेच केलं. त्यात ती कुठेही चुकली नाही. आई, मी तुला म्हंटल होतं ना, शिवा नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते आणि लढते सुद्धा. संपदा, मला खूप भूक लागली बुवा आता. चला. चला, औषध घ्या पटकन. चला चला. आणि तू चल मलमपट्टी करायला. बघू मला ते. आणि हे कापड कसलं आहे? सीताईनी त्यांची साडी फाडून मला हे बांधलंय. आणि भाऊ, हाच मी त्यांचा आशीर्वाद समजतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.